बॅक टू माय न्यू ब्लॉग. कसे आहात तुम्ही सगळे? सो आज ना तुमच्या सगळ्यांसाठी काहीतरी सरप्राईज आहे. सो मी कोणाला तरी भेटायला जाते. मी त्याचं नाव नाही सांगणार आणि ना मी त्यांच्यासाठी ना काहीतरी घेऊन जाते. ते रेडी होत आहे, मग लगेच निघणार आहे. आणि स्टे ट्यून्ड काय आहे ते बघायसाठी. औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरच्या प्रोझनला आली आहे. आता मी वेट करते जे येणार आहे त्यांचा सरप्राईज. ओके, सो ते आतापर्यंत आले नाही. शूटचा दादा आलेला, यश दादा. आता त्यांचं वाट बघते. ओके दीदी दीदी. मला सगळ्यांना सांगितलं होतं काहीतरी सरप्राईज येतं. शुभम दादा आहे, पवन दादा आणि चिकू ते तिघं मला भेटायला येणार होते. फायनली खूप दिवसानंतर विचार होता, आलो आणि व्हिडिओ पण शूट करतोय आणि कॉमेडी पण शूट करणार आहे. तिकडे पवन दादा उभा आहे, चिकू तिथे बसलेला आहे. नंतर ऐश्वर्याला सबस्क्राईब करा. माझे एवढे सबस्क्रायबर लवकर करून टाका. माझे 30,000 येतं. ऐश्वर्याचे थोडे कमीच राहू द्या माझ्यापेक्षा. इंस्टाला जास्त आहेत तिचे. तर मित्रांनो, वेलकम टू आपल्या ऐश्वर्याच्या ब्लॉग मध्ये. तर आम्हाला ती चहा प्यायला घेऊन आले. आम्ही इथं आलो चहा प्यायला पाहिजे का, तुम्ही विचार करा. ते फक्त चहा पाहिजे आणि उपवास नाहीये, उपवास नाहीये. असंच बोलते, खिचडी घेऊन आले म्हणून मला बोलते की तुला उपवास आहे. दादाला उपवास नाही, तो खोटं बोलला. ते खोटं बोलला, त्याला उपवास नाहीये. पावसात चहा प्यायची म्हणजे हे चहा घेऊ, चहा प्यायला चहा काढी खाऊन घरी जा बोलते. हो बघा, एक बरोबर. वेलकम टू ऐश्वर्याच्या ब्लॉग मध्ये. आपल्या घरी पाठवते हे बघा, बाकी काय नाही. हे फक्त उपवास म्हणून खिचडी घेऊन आले म्हणून बोलते आम्हाला की उपवास आहे. हे बरोबर आहे का? खिचडी बनवणार, याला आवडतं म्हणून खिचडी उपास करून टाकणार. एक माणसाला उपवास आहे म्हणून यांनी सगळ्यांनाच उपवास सांगितलं. फक्त आम्हाला सॅटर्डेला असतो. ह्या बिचारा चिकू इकडं आता हवा आली की उडून जायला. आम्ही मोमोज ऑर्डर करतोय म्हणजे माझ्याशी फक्त रील मध्ये सांगत होतो बाबा, रिअल मध्ये नाही. जायचं नाही मला, पुण्याला जायचं नाही. परत संभाजीनगर यायचं आम्हाला. सो आम्ही आता मोमोज खायला आलो. हा मुलगा आहे ना, आमचे पैसे खूप वाचवतो. फक्त या टाइम वाचून आपल्याला आता रूम मध्ये आता मोमोज आले. तर मित्रांनो, पोरीनं मनावर घेतलं, चहा पाजत होती. बोललो आम्ही काहीतरी खाऊ घाला, तर मोमोज वगैरे घेतलंय मनावर पोरीनं. तर नेक्स्ट टाइम पण असंच बोलायला आम्ही दुसरीकडे घेऊन. चला, भूक लागली आता. चिकूला एवढी भूक लागली की भाऊ आवरतच नाही. अरे हाय, आमचं लक्ष मोमोजला. आनंदी जात आहे हॉटेलवर आणि आम्ही घरी जातोय. बाय बाय दादा, बाय. शुभम दादा तिकडे. तर मित्रांनो, विषय असा झाला, हे फक्त बोलले खायला घेऊन येतो. खायला घेऊन आले नाही, सगळं पार्सल घेऊन चाललं. आम्हाला काही खाऊ दिलं नाही. हे बघा, खाऊ दिलं नाही, सगळं पार्सल घरी घेऊन चालले. विचार करा मग. हे फक्त बोलायला, दाखवायला ब्लॉग मध्ये. मी एवढा खुश झालो होतो की आमच्यासाठी खायला घेऊन आले, पण हे सगळं पार्सल घेऊन चालले. काहीच खाताना पण ब्लॉग येते पण बघा. आणि ही काय बोलली की म्हणे घरी घेऊन जायचंय म्हणे, मी खात नाही म्हणे. घरी जाऊन खाणार आहे मी. चलो चलो, पकड पकड पकड. प्राचीच्या घरच्या बाय बाय बाय. आम्ही एक गेम खेळलो होतो, मला वाटलं होतं मी जिंकणार नाही, पण सगळ्यात टॉप मी आलो. ओ कॉंग्रॅच्युलेशन. हा तिसरा आला, सगळ्यात शेवट.
चलो बाय. फिरलो, फ्रोझन ते सगळं, गेमिंग ते सगळं खूप काही केलंय. आता बाय बाय. मी ब्लॉग इथेच एंड करते. कसं वाटलं मला नक्की सांगा. बाय बाय. लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब पण करा नक्की. ओके बाय.